तर तुमच्या सासूबाई पण असं करतात का काय ते तुम्हाला पुढे समजेलच. तर ना काल बाप्पा गेले आणि आज आम्ही निघालो माणगावला जाण्यासाठी. ते आधी घरचा पोट भरून असा मस्त भाजी चपातीचा नाश्ता करून घेतला. तर हीच ती गोष्ट आहे जे आमच्या आई करतात. आम्ही जाणार म्हणून आईंनी भरपूर सामान आणलं होतं आणि तेच ते इथं पॅक करत होत्या. हे घेऊन जा ते घेऊन जा असं करत करत 3-4 पिशव्या झाल्या होत्या. आता हे न्यायचं कसं त्याचं वेगळं टेन्शन. मग देवाचा आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो. जे कोणी नगरमध्ये राहतं किंवा नगरच्या आसपास राहतं त्यांना तर माहीतच असेल की सुपेतली खारी किती प्रसिद्ध आहे. मग आम्ही ती घेतली आणि निघालो. पुण्यापर्यंत अजिबात पाऊस नव्हता, पण जसं मुळशीत आलो तसं आम्हाला इतका पाऊस लागला की काय सांगायलाच नको. वरून पडणारा पाऊस, आजूबाजूला पसरलेलं मस्त असा फॉग. मग म्हटलं जरासा चहा घ्यावा. चहा घेतल्यावर भजी तर होणारच ना, म्हणून कांदा भजी पण घेतली आणि तिथून हा व्ह्यू बघा एक नंबर. आणि अवधूतला थोडीशी सर्दी तर झालीच होती, म्हणून घरी येऊन त्याला अदुगर नेबुलायझर दिलं आणि मस्त या गोड दिवसाचा शेवट माझ्या गोड पिल्लू बरोबर मज्जा मस्ती घालून केला. तर चला मग परत भेटूया अशा नवीन इंटरेस्टिंग मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.